DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। इगतपुरी तालुक्यातली गुन्हेगारी बंद झालीच पाहिजे। इगतपुरी तालुक्यातली गुन्हेगारी बंद झालीच पाहिजे। इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर या ठिकाणी 25 मार्चला रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं हॉटेल दीपाली या ठिकाणी हॉटेल मालकावर चॉपर, तलवारी, लाठाकाठ्या, धारदार शस्त्र घेऊन हॉटेल मालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। हॉटेल बाहेर दारू पित असलेल्या टोळक्याला हॉटेल मालकानं तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊ नका असं सांगितल्याचा राग मनात धरत ही मारहाण करण्यात आली होती। यामुळे या प्रकरणी हॉटेल मालक तुषार भोसले यांच्या फिर्यादीनुसार घोटी पोलिसात 10 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र इतर आरोपी अद्यापही मोकाट असून पोलिसांकडून या प्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं धामणी ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घोटी पोलिसांच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला। फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांकडून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदनही देण्यात आलंय। दरम्यान मारहाणीचा हा प्रकार घडल्यानंतर संशयित कोयता गँगच्या टोळक्यानं हॉटेल जाळून टाकण्याची धमकी इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती। तरी देखील पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही कठोर कारवाई न करण्यात आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दरम्यान आता पोलिसांनी या प्रकरणी स्वयंघोषित कोयता गँगला गजाआड करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरतीये। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, इगतपुरी।